बसून सुटत नाही, त्यासाठी अगोदर शेताच्या बांधावरती जन्म घ्यावा लागतो। अजून किती वेळा आमच्या आई बापांना गळफास घ्यायच्या, मग या सरकारला जाग येईल। 4-2 रुपये देणार आणि त्याच्या जाहिराती करणार आणि तुमचा सोशल मीडिया मोठा करणार। किती वेळा आम्ही पोरकं व्हायचं, किती वेळा आम्ही बापा विना जगायचं। कसल्या बाजार गप्पा विकासाच्या मारता तुम्ही? आमच्या महिलांना संरक्षण देऊ शकत नाही, शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही हमी भाव देऊ शकत नाही। आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं। कणीदार गोकुळ तूप। सत्ताधाऱ्यांना सगळ्यात अगोदर माझा एक प्रश्न आहे आणि एक सांगणं असं आहे की पवार साहेबांनी काय केलं? एक सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी, कुठलाही राजकीय वारसा नसताना आज या आक्रोश मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उभं राहते, एक भगिनी म्हणून उभी राहते। ही पवार साहेबांनी आम्हाला महिलांना दिलेली दानत आहे आणि आमचा त्यावरती विश्वास आहे। खरं तर शेतकरी मोर्चामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न हे दिल्लीच्या गादीवर बसून सुटत नाहीत, त्यासाठी अगोदर शेताच्या बांधावरती जन्म घ्यावा लागतो। शेतकरी मोर्चाचा प्रश्न जर समजून घ्यायचा असेल तर अगोदर शेतकरी म्हणजे काय हे कळणं गरजेचं आहे। शेतकरी कळून घ्यायचा असेल तर अगोदर हा महाराष्ट्र म्हणजे काय हे कळणं गरजेचं आहे। महाराष्ट्र म्हणजे मराठी मनाचा मावळ, मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या इलत्राचा, शक्तीच्या पैलत्राचा महाराष्ट्र, मातीत घुमसणाऱ्या तेजमय धरतीला कुमकुम करंडक करणारा महाराष्ट्र, धगधगता इतिहास पेटवणारा महाराष्ट्र, पोलादी छाताडातील जीवाला जागविणारा महाराष्ट्र, शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय त्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असं म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, परश्री माते समान म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र। आणि आज याच महाराष्ट्रात दिवसा डवळ्या आमच्या मुलींवरती शारीरिक अत्याचार होत आहेत, आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही। याला जिम्मेदार जबाबदार कोण आहे? आजपर्यंत आमच्या शेतकऱ्यांनी इतकी आंदोलनं केली, उपोषणं केली, आम्हाला काहीही मिळालं नाही। आमचा आवाज आदरणीय सुप्रियाताईंनी संसदेमध्ये मांडला, आमचा आवाज आमच्या भावानं अमोलदादांनी संसदेत मांडला आणि आज त्यांचं निलंबन केलं गेलं। त्यांच्या वैयक्तिक प्रश्नांसाठी त्यांचं निलंबन झालं नाही, तर आमचा गोरगरिबांचा आवाज त्या संसदेत मांडला म्हणून आमच्या शेतकऱ्यांच्या आवाजाचं निलंबन केलं, लोकशाहीचं निलंबन केलं। कोरोनाच्या काळामध्ये जर या उभ्या जगाला कोणी जिवंत ठेवलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या शेतकऱ्यांनी जिवंत ठेवलंय। कोणतंही पीक तयार होत असताना ऊन, वारा आणि पाऊस यानं ते पीक तयार होत नाही, त्यासाठी आमचा माय बाप रक्त ओततो त्या पिकाच्या बांध्याला, आमचा माय बाप घाम ओततो तेव्हा त्या पिकाचं सोनं होतं। या मातीतून सोनं उगवण्याची ताकद फक्त आणि फक्त माझ्या शेतकऱ्यामध्ये आहे। आज काय वाटत असेल त्या बापाला जो बाप आपल्या लेकीला सांगून आलाय की माझ्या पिकाला योग्य भाव मिळाला की तुझी घरी आल्यावर मी शाळेची फी भरील। आज काय वाटत असेल त्या बापाला ज्या बापानं आपल्या बायकोला घरी येऊन सांगितलंय की शेत बियाणं एवढी महाग झालेत त्यासाठी मी तुझं मंगळसूत्र घाण ठेवलंय, ते मंगळसूत्र घरी आल्यावरती आलेल्या पैशातून सोडवून आणील असं वचन देऊन जो बाप घरातून बाहेर निघालाय तो बाप आमचा घरी आल्यावरती कोणच्या तोंडाने आम्हाला तोंड दाखवील? अजून किती वेळा आमच्या आई बापांना गळफास घ्यायच्या, मग या सरकारला जाग येईल। आज आणि त्यानंतर तुम्ही आम्हाला विमे देणार, 4-2 रुपये देणार आणि त्याच्या जाहिराती करणार आणि तुमचा सोशल मीडिया मोठा करणार। किती वेळा आम्ही पोरकं व्हायचं, किती वेळा आम्ही बापा विना जगायचं, किती वेळा तुम्ही आमच्या डोक्यावरचं छत्र हिरपावून घेणार? प्रश्न नुसता शेतकऱ्यांचा नाही तर इथं उपस्थित असलेल्या माझ्या महिलांचा प्रश्न आहे। आज महाराष्ट्रामध्ये परश्री माते समान मानणाऱ्या माझ्या स्वराज्यामध्ये आज आमच्या स्त्रिया सुरक्षित आहेत का? साक्षी मलिक, ज्या साक्षी मलिकनं जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या भारताचा झेंडा रोवला, त्या साक्षी मलिकला स्वतःच्या कुस्तीचा त्याग करावा लागतो, स्वतःच्या शौर्याचा त्याग करावा लागतो आणि ती
उपस्थित सगळ्या माणसांसमोर या अन्याय व्यवस्थेसमोर लढणं झुगारून स्वतः शरणागती पत्करते, आपल्या पायातील पायताना टेबलावरती ठेवते. या पायतानांचं वजन सत्ताधाऱ्यांना झेपेल का? आमच्या महिलांचा हा प्रश्न आहे की या पायतानांचं वजन त्या सत्ताधाऱ्यांना झेपेल का? आज कितीतरी स्वप्न पाहणाऱ्या आमच्या महिला त्या सरकारवर विश्वास ठेवत होत्या की आम्हाला न्याय मिळेल, त्या अन्यायाला त्याला आम्हाला आता गालबोट लागलंय. दिवसा डवळे आमच्यावरती अत्याचार होतात. सदाशिव पेठे सारख्या ठिकाणी एका मुलीवरती कोयत्याने हल्ला झाला. राजगडच्या पायथ्याला ज्या छत्रपती शिवरायांनी 25 वर्ष तिथून राज्य केलं, त्या पायथ्याच्या खाली एका मुलीचा खून होतो. याला जिम्मेदार जबाबदार कोण? कसल्या बाजार गप्पा विकासाच्या मारता तुम्ही? आमच्या महिलांना संरक्षण देऊ शकत नाही, शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही हमी भाव देऊ शकत नाही, आणि आमचा बाजार मांडायला निघालेल्या या सरकारला प्रश्न आहे, एक सर्वसामान्याच्या लेकीचा, शेतकऱ्याच्या लेकीचा किती वेळा आमच्या आईबापाने गळफास घ्यायचा आणि मग तुम्ही आम्हाला सांत्वन करायला याल? ज्या ठिकाणी स्त्रीचा अनादर होतो तेथे रामायण आणि महाभारत घडते. जेथे स्त्रीचा अनादर होतो तेथे रामायण आणि महाभारत घडते. पण जिथे स्त्रीला सन्मान दिला जातो तेथे छत्रपतींचे स्वराज्य घडते, छत्रपतींचे स्वराज्य. आणि जाता जाता ह्या सरकारला इतिहासातलं एक वाक्य आठवतंय, म्हणून म्हणते की सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? आणि आमच्या या सर्वसामान्यांच्या न्यायाला जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर तुम्ही खुर्चीवरून सरळ खाली झालात तरी चालेल. माझा शेतकरी हा देश चालवायला सक्षम आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय राष्ट्रवादी, जय आघाडी. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.